गुणवंत आणि प्रतिभावंत असे लेजेंड्स खेळाडू लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि संगमी असे खरं तर अनेकांना आदर्श असलेले जितू नाईक सरांचं इथे शुभ आगमन झालंय। रायगड टेनिस क्रिकेट विश्व म्हणा, रायगड लेदर क्रिकेट विश्व म्हणा आणि ऐतिहासिक मात्र लेजेंडचा वारसा असणारे जितू नाईक सरांचा इथे मात्र शुभ आगमन झालंय। वॉर्म वेलकम, वॉर्म हार्टेड। आणि हा बॉल डाऊन द ग्राउंड गेलाय, येईल अजून एक उरण प्रीमियर लीग षटकार। या वेळेला टायमिंग आपण पाहूया, टायमिंग जुळलं गेलंय। गॅप शॉट सिलेक्शन, अजून एक लागोपाठचा षटकार आलाय। 6-6 षटकार, चौकार चौकार षटकार, अजून एक षटकार तर अजून मिळतील 1111 लक्ष असणारे या खरं तर षटकार आणि चौकारांवर अजून मिळतील का? 1-1-1-1 3 चौकार 3 षटकार, 50 धावा जर का आल्या तर अजून मिळतील 2-2-2-2 म्हणजे 2222। या मॅच मध्ये एकूण धावसंख्या झाली ती 70। गडी अजूनही कोणताही बाद झाला नाहीये। या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त एक व्हाईट बॉल फेकला गेलाय, एक लेग बाईस म्हणजे उर्वरित जवळ 68 धावा मला असं वाटतंय की या बॅट मधनं आलेल्या आहेत। षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे सादर करत असताना प्रत्येकाला खरं तर मी म्हणेन टाळ्या आणि सिट्ट्या वाजवायला भाग पडणारे ही इनिंग आपल्याला पाहायला मिळेल। इट्स अ फ्लाइट टाइम नाव। एकूण धावसंख्या झाली ती 70। 2 चेंडूचा खेळ झाला, विचार विनिमय करायला भाग पाडणारी फलंदाजी। बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राइक 2 षटकार आलेत। नयन बंडा फुलटॉस बॉल, अजून एक षटकार। वाव वाव वाव, क्या बात आहे। या फटक्यामध्ये मॉडर्न टेनिस क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालंय। 3 षटकारांसाठी खरं तर अजून 1000 रुपये जमा झालेत। सुशांतजी तांडेल, वैभवजी कडू खरं तर आयोजक आहेत, त्यांनी मात्र अप्रिशिएट केले या खेळाला। या ऐकूया एक समुद्र संगीत डीजे मास्टर काय म्हणतात। Majestic, unbelievable, अविश्वसनीय। अजून एक आला वार आणि जाईल बॉल सीमा रेषा पार, स्टँड अँड डिलिव्हर स्टँड। लंबा बाप रे बाप, छक्का है, छक्का नहीं, ये हटा है। हा आवाज होता ना अमित म्हात्रे सर, रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य पिन जोहे यांचा आवाज होता। आणि 50 धावांना फक्त एक धाव, 50च्या उंबरठ्यावर आणि अर्धशतक। क्या बात आहे, अप्रतिम शक्ती आहे, त्या शक्तीचं प्रदर्शन, युक्ती आहे, त्या युक्तीचं प्रदर्शन। नाद निनादलाय, जिथे वारा तिथेच मारा आपल्याला पाहायला मिळाला। नयन बंडा ऑन स्क्रीन आणि नयनला मी विनंती करू की समोर कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याकडे का पाहून बॅट उंचावून प्रेक्षकाचं अभिनंदन आपण स्वीकारायचं आहे। मॅग्निफिसंट इनिंग, 11 चेंडू आणि 55 धावा। ओ चॉप करायचं होतं बॉलला, इथे मात्र नक्की सन्मान देण्याचा प्रयत्न, कारण त्याचं असं आहे की गोलंदाजाचा खरं तर मी म्हणेन आत्मविश्वास कुठेही खचू जाऊ नये म्हणूनच की काय टेनिस बॉल क्रिकेटनं आणि आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटनं खरं तर आत्मा जपलाय का, त्याचं जिवंत उदाहरण प्रशांत सर आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अगदीच आपण जर का बघितलं गेलं तर या मॅच मध्ये खरं तर शेवटच्या बॉलवर षटकार न मारता सन्मान दिला ऋषी नाईक सरकारनं। ग्रामीण टेनिस क्रिकेटचा असा एक खेळाडू ज्यानं 9 वेळा असा कारनामा केलाय, 9 वेळा 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्यानं लगावले आणि 9 वेळा त्यानं शेवटच्या बॉलवर डिफेन्सिव्ह पवित्र्यानं त्या गोलंदाजाला सन्मान दिला। आणि म्हणूनच म्हटलं जातं की ग्रामीण टेनिस क्रिकेटनं अशाच प्रकारे स्पोर्ट्समनशिप स्पिरिट मेंटेन करून क्रिकेटचा हा आत्मा जपलाय। आपण मॅच मध्ये थोडंसं फोकस करूया। रंगसंख्या झाली ती 89 आणि
एकूण धावसंख्या झाली ती 89 स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळते. जशी इनिंग संपेल तसं प्रशांत सर आपण आज या व्यासपीठावर मात्र एक महान महत्तम खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र लेवलला जाऊन खरं तर मी म्हणेन नॅशनल लेवलला जाऊन आपला खेळ साकारलाय ते जितू भोईर सरांचा आपण सन्मान करणार आहोत. जसं हे षटक संपेल एज लागलाय बॉल गेला पाठमुरा बॅकवर्ड भोवऱ्यासारखा फिरलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कुणी नव्हतं. चला गोलंदाजाचं नाव काय? राजू संकेत संकेत पंडित मोठी जुई जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर फटका सजवायचा होता. बॉल हवेमध्ये नो मॅट्स रिझन मध्ये